So friends, till now we were studying about the aerobic respiration and now we are going to start with the anaerobic respiration. Anaerobic respiration is the respiration in which we don't use oxygen. जिथं ऑक्सिजनची गरज नाही त्याला म्हणतात anaerobic respiration, बिनऑक्सी श्वसन. Energy production in microorganisms through anaerobic respiration. Some organisms cannot live in presence of oxygen. There are certain bacteria, certain yeast that cannot live in the presence of oxygen. Example, certain bacteria. Such living organisms have to perform anaerobic respiration for energy. These organisms which cannot live in the presence of oxygen have to perform the anaerobic respiration. जे बॅक्टेरिया, जे काही मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्म जीव आहेत, जे ऑक्सिजनच्या मदतीने जगत नाही, ते काय करतात तर हे बिनऑक्सी श्वसन करतात फॉर द एनर्जी प्रोडक्शन. There are two steps of energy production by anaerobic respiration. Anaerobic respiration मधून एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी दोन स्टेप्स आहेत. पहिला आहे ग्लायकोलायसिस, जे आपण शिकलो होतो, आणि सेकंड इज फर्मेंटेशन. फर्मेंटेशन सोप्या भाषेत काय आहे? इट इज द केमिकल ब्रेकडाऊन बाय ईस्ट ऑर बॅक्टेरिया. त्याला काय म्हणतात तर ईस्ट किंवा बॅक्टेरियाच्या मदतीनं काय होतंय तर केमिकल ब्रेकडाऊन होतंय. दॅट इज नथिंग बट दी फर्मेंटेशन प्रोसेस. फर्मेंटेशनला मराठीत किण्वन असं म्हणतात. Glucose is incompletely oxidized and less amount of energy is obtained in this type of respiration. जर aerobic respiration झालं तर ग्लुकोज काय होतंय? जास्त प्रमाणात आपल्याला एनर्जी देतं. पण anaerobic respiration मध्ये, बिनऑक्सी श्वसन मध्ये ग्लुकोज काय करतंय तर आपल्याला कमी अमाउंट मध्ये एनर्जी देतंय ड्यू टू दी anaerobic respiration. Pyruvic acid produced through glycolysis is converted into other organic acids or alcohol with the help of enzymes in this process. या प्रोसेस मध्ये नेमकं होतं काय तर जे काही पायरुविक ऍसिड आपलं बनलं होतं ग्लायकोलायसिस मध्ये, त्याचं कन्व्हर्जन काही ऑर्गॅनिक ऍसिड्स किंवा अल्कोहोल मध्ये होतंय विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स. एन्झाईम्स म्हणजेच काय तर केमिकल्स विच आर प्रोड्यूस्ड इन द ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये बनलेले काही केमिकल्स म्हणजेच काय तर एन्झाईम्स. आणि पायरुविक ऍसिडचं ब्रेकडाऊन ह्या केमिकल्सच्या मदतीनं होतं ऑर्गॅनिक ऍसिड्स किंवा अल्कोहोलमध्ये. दिस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. लेट्स सी द डायग्राम गिवन बिलो. इन धिस ग्लुकोज इज देअर विच अंडरगोज ग्लायकोलायसिस आणि काय प्रोड्यूस झालंय तर पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड जेव्हा प्रोड्यूस झालंय त्याचं दोन प्रकारमध्ये डिव्हिजन होणार आहे. फर्स्ट इज एरोबिक रेस्पिरेशन अँड सेकंड इज anaerobic रेस्पिरेशन म्हणजेच काय तर फर्मेंटेशन. एरोबिक रेस्पिरेशन आपण शिकलो आणि आपल्याला एटीपी कसं फॉर्म होतं हे आपल्याला माहिती आहे. आणि फर्मेंटेशन प्रोसेस दॅट इज anaerobic रेस्पिरेशन पासून आपल्याला काय प्रोडक्ट्स मिळणार आहेत तर ऍसिड, ऑर्गॅनिक ऍसिड म्हटलं होतं मगाशी इथं आपण, तर दॅट इज लॅक्टिक ऍसिड अँड सेकंड वी गेट दी अल्कोहोल दॅट इज इथिल अल्कोहोल. ओके. anaerobic रेस्पिरेशन, बिनऑक्सी श्वसन हे फक्त ॲनिमल्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्येच नाही तर प्लांट्समध्ये सुद्धा दिसतं. सम हायर प्लांट्स ऑल्सो परफॉर्म anaerobic respiration instead of aerobic respiration if there is depletion in the oxygen level in the surrounding. ते केव्हा करतात बिनऑक्सी श्वसन? जर आजूबाजूला ऑक्सिजनची कमतरता असेल तर. एक्झाम्पल काय? Seeds perform anaerobic respiration if the soil is submerged under water during germination. जेव्हा उगवण चालू असते, जेव्हा आपण एक बी पेरतो खाली आणि त्याची उगवण चालू असते, त्यावेळेला खाली सॉइलमध्ये जरा सुद्धा ऑक्सिजन नसतं. त्यावेळेला ही anaerobic respiration प्रोसेस कोण करतात तर सीड्स करतात. आणि हळूहळू जेव्हा स्टेम लीव्स यायला लागतात तेव्हा काय चालू होतं? एरोबिक रेस्पिरेशन. ओके. ज्या पद्धतीनं प्लांट्स anaerobic रेस्पिरेशन करतात तसेच आपल्या बॉडीचे मसल्सही anaerobic रेस्पिरेशन करतात. पण केव्हा? ड्युरिंग एक्सरसाइजेस. ड्यू टू दिस लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन आवर बॉडी.
ह्याचं एक मेकॅनिझम आहे. मेकॅनिझममध्ये काय आहे तर वेनेवर वी आर एक्सरसाइजिंग आवर बॉडी नीड्स मोर अमाऊंट ऑफ एनर्जी, वाईल आपण जे रेस्पायर करतो, ऑक्सिजन जे आपण घेतो ते कमी अमाऊंटमध्ये असतं. त्यामुळं काय होतं, ऑक्सिजनची कमतरता भासते मसल्समध्ये आणि त्यावेळेला एनर्जी प्रोडक्शन जे आहे ते कमी असतं. अँड लॅक्टिक ॲसिड अक्युमुलेट्स ड्यू टू विच वी फील टायर्ड. फर्मेंटेशन प्रोसेस आहे, anaerobic respiration आहे, तर what we get is lactic acid and it start accumulating in the muscles. Here is a diagram down. Muscles मध्ये जे काही ग्लुकोज आहे ते it is converted into lactic acid, then it comes into the blood. Via blood it is entered into the liver. Liver मध्ये lactic acid जे आहे it is converted and broken down into carbon dioxide and water. Excess of carbohydrates are stored in the liver and muscles in the form of glycogen. जे काही excess of carbohydrates असतात, जास्त प्रमाणामध्ये जे काही कार्बोहायड्रेट्स असतात ते लिव्हरमध्ये सुद्धा स्टोअर केले जातात आणि सेकंडली मसल्समध्ये सुद्धा स्टोअर केले जातात इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. सो टिल नाव वी वर स्टडिंग की आपण कार्बोहायड्रेट्स पासून कशा प्रकारे आपल्याला एनर्जी मिळते. तर बाकीच्या फूड कंपोनेंट्स पासून सुद्धा आपल्याला एनर्जी कसे मिळते आता आपण ते शिकूया. हिअर वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दी प्रोटीन्स. व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स आपल्याला कुठून मिळतात आणि ते प्रोटीन्स म्हणजे नेमकं काय. व्हॉट आर दे मेड ऑफ. प्रोटीन्स आर नथिंग बट दी मॅक्रोमॉलिक्युल्स formed by bonding together many amino acids. While studying the first chapter, I had told you how proteins are formed. What are proteins? These are the macromolecules जे amino acids च्या एकमेकांमध्ये चेन साखळी निर्माण झाल्याने बनतात. हे आपण शिकलो होतो फर्स्ट चॅप्टर मध्ये. Proteins of animal origin are called as first class protein. What are first class proteins? Those which are from the animal origin. जे animal origin म्हणजे animals पासून, like when we eat chicken, mutton, these are nothing but animal origin proteins. त्याला काय म्हणतात? First class proteins. We get 4 kilocalories of energy per gram of proteins. Proteins पासून आपल्याला किती एनर्जी मिळते? 4 kilocalories energy per gram. Amino acids are obtained after digestion of proteins. जे काही अमायनो ॲसिड्स आहेत त्याच्या चेननी प्रोटीन्स मिळते. तर प्रोटीनच्या डायजेशननी काय मिळणार आहेत? पुन्हा अमायनो ॲसिड्स. दिस इज अ प्रोटीन मॉलिक्यूल. सपोज हाऊ आर प्रोटीन्स फॉर्म्ड? बाय चेनिंग ऑफ दी अमायनो ॲसिड्स. पुन्हा जर प्रोटीनचं ब्रेकडाऊन करायचं म्हटलं तर आपल्याला पुन्हा काय मिळणार आहेत? अमायनो ॲसिड्सच मिळणार आहेत. ओके, दीज आर अमायनो ॲसिड्स. गेटिंग इट? Those amino acids are absorbed in the body and transported to each organ and cell via blood. जे काही अमायनो ॲसिड्स आपल्याला मिळणार आहेत by breakdown of the proteins that are getting transported to each and every organ and cell via blood. From these amino acids, organs and cell produce various proteins. प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सेलला हे अमायनो ॲसिड्स पोहोचवले जातात. त्यांच्यापासून नवीन प्रोटीन्स, वेगळे प्रोटीन्स बनायला चालू होतात विच आर नेसेसरी फॉर दी होल बॉडी. प्रत्येक पूर्ण बॉडीला जे काही प्रोटीन्स लागतात ते बनायला चालू होतात. देयर इज अ डायग्राम हिअर. दिस आर अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्स जेव्हा वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये पोहोचवले जातात ब्लड थ्रू, त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल स्किनमध्ये एक प्रोटीन निर्माण होतात मेलॅनिन अँड केरेटिन. मेलॅनिन ज्याच्यामुळे तुमचा कलर कळतो. दिस इज दॅट काइंड ऑफ प्रोटीन. बोन्समध्ये ऑसिन निर्माण होतं. वेरियस सेल्स आहेत. सेल्समध्ये काय निर्माण होतात तर सेल मेम्ब्रेन निर्माण होऊ शकतं आणि वेरियस एन्झाईम्स, वेगवेगळे केमिकल्स जे बॉडीमध्ये तयार होतात ते सुद्धा प्रोटीन्सनीच बनतात. पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन निर्माण होतं ज्याच्यामुळे तुमची शुगर कंट्रोल होत असते. ट्रिप्सिन इज अनदर एक्झाम्पल. पिट्युटरी ग्लँडमध्ये वेरियस हार्मोन्स, वेगवेगळे हार्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये तयार होत असतात. ते सुद्धा प्रोटीन्सच्या मदतीनंच तयार होत असतात. इथं पिट्युटरी ग्लँड दिलंय. मसल्समध्ये ॲक्टिन आणि मायोसिन हे दोन फ्लेक्झिबल प्रोटीन्स निर्माण होतात. जस्ट रिमेंबर ॲक्टिन अँड मायोसिन आर प्रोड्यूस्ड इन दी मसल्स.
ब्लडमध्ये हिमोग्लोबिन अँड व्हेरियस अँटीबॉडीज आर produced in the blood. These all are produced by the proteins. आणखीन एकदा a short review of it. How are proteins formed or how are amino acid formed? Proteins आपण जे काही खातो त्यांना ब्लड थ्रू वेगवेगळ्या बॉडी ऑर्गन्स मध्ये घेऊन जातात आणि त्यांचे कन्व्हर्जन कशामध्ये होतं? अमायनो ऍसिड्स मध्ये. जेव्हा ते बॉडी ऑर्गन्स मध्ये सेल्स मध्ये जातात तेव्हा ह्या अमायनो ऍसिड्सचं चेन बनायला पुन्हा चालू होती अँड चेन ऑफ अमायनो ऍसिड्स इज नथिंग बट अगेन प्रोटीन्स. आणि ज्या पद्धतीचे प्रोटीन्स लागणार आहेत, ज्या पद्धतीचं काम आहे ऑर्गनचं, त्या पद्धतीचे प्रोटीन्स निर्माण होतात आणि वी गेट व्हेरियस अमाउंट अँड व्हेरियस different types of proteins as I have taught you in the diagram. Excess of amino acids obtained from proteins are not stored in the body. जे काही एक्सेस अमाउंट ऑफ प्रोटीन्स आपण खातो ते बॉडीमध्ये स्टोअर होत नाही. फॉर एक्झाम्पल एखाद दिवस आपण जास्त प्रोटीन्स खाल्ले, जास्त स्प्राउट्स खाल्ले असतील किंवा जास्त अमाऊंटमध्ये चिकन खाल्लं असेल, मटन खाल्लं असेल, तर दुसऱ्या दिवशी ते आपल्या बॉडीमध्ये जे एक्सेस आहे, जास्त आहे, ते स्टोअर होत नाही. दे आर ब्रोकन डाऊन इनटू अमोनिया. ते अमोनियामध्ये ब्रेकडाऊन होत जातं, विच इज एलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. अमोनिया युरिनमधून जातं, आपल्या मूत्र विसर्जन करतो आपण अमोनियाचं, तर इट इज ब्रोकन डाऊन इनटू अमोनिया अँड इट इज एलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. एक्सेस अमाउंट ऑफ प्रोटीन्स. If necessary, excess proteins are converted into useful substances like glucose. फॉर एक्झाम्पल तुम्ही रात्री भरपूर चिकन खाल्लंय, मटन खाल्लंय आणि 2 दिवस जास्त काही खाऊ शकला नाहीत, तर काय होत आहे, तिसऱ्या दिवशी तुमचे जे काही स्टोर्ड प्रोटीन्स आहेत ते एलिमिनेट, एक्सेस प्रोटीन्स आहेत ते काय होतात, स्टोर होतात आणि एलिमिनेट होत नाही, तुमच्या बॉडीतून निघून जात नाहीत, तर ते स्टोर होतात आणि स्टोर होऊन वेगळे युजफुल सबस्टन्सेस बनवायला चालू करतात. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज थ्रू दी प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. Gluconeogenesis means what? New glucose is formed. Genesis चा अर्थ काय आहे? Formation. Genesis means what? Genesis means formation. कुठेही तुम्हाला बायोलॉजीमध्ये जेनेसिस हा वर्ड आला तर इट मीन्स फॉर्मेशन. Formation of new glucose is nothing but the gluconeogenesis. What is the actual definition of it? The synthesis of glucose from non-carbohydrate compound. ग्लुकोज आपल्याला तयार करायचं आहे, पण इथं कार्बोहायड्रेट वापरायचं नाहीये. इन्स्टेड काय वापरायचं आहे? प्रोटीन्स वापरायचं आहे, लिपिड्स वापरायचं आहे, नॉन कार्बोहायड्रेट्स कंपाऊंडचा वापर करायचा आहे आणि दॅट इज कॉल्ड ॲज ग्लुकोनिओजेनेसिस. What is gluconeogenesis? With the help of lipids, proteins which are non-carbohydrate compound, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स नाहीत, अशा प्रकारच्या कंपाऊंडचा वापर करून आपल्याला काय बनवायचं आहे? ग्लुकोज. मगाशी आपण प्रोटीन्स बद्दल बघितलं. नाउ लेट्स सी अबाउट लिपिड्स. फ्रॉम वेअर डू वी ऑब्टेन लिपिड्स? आपल्याला लिपिड्स मिळतात कुठून? The substances formed by specific chemical bond between fatty acids and alcohol are called as lipids. Fatty acids आणि अल्कोहोल यांच्यामध्ये जो बॉन्ड निर्माण होतो, त्या बॉन्डनी स्पेसिफिक केमिकल बॉन्ड निर्माण होतो, त्याच्यापासून आपल्याला काय मिळत आहे तर लिपिड्स मिळत आहेत. डायजेशन ऑफ लिपिड्स consumed by us is nothing but their conversion into fatty acids and alcohol. मगाशी जसं प्रोटीन्सचे अमायनो ऍसिड्स आणि अमायनो ऍसिड्सचं प्रोटीन्स व्हायचं आपल्या बॉडीमध्ये, तसंच आपण जे काही लिपिड कंझ्युम करतो त्या लिपिडचं ब्रेकडाऊन होऊन कशात होणार आहे? फॅटी ऍसिड आणि अल्कोहोलमध्येच होणार आहे. फॅटी ऍसिड्स आर ॲब्झॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर इन द बॉडी. जे काही फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल निर्माण होणार आहे त्यामधलं फॅटी ॲसिड जे आहे ते संपूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे वाया ब्लड. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड्स डिफरंट सेल्स प्रोड्यूस डिफरंट सबस्टन्सेस फॉर देमसेल्स. प्रत्येक सेलमध्ये ते फॅटी ॲसिड जाणार आहे आणि गेल्यानंतर प्रत्येक सेल स्वतःसाठी वेगवेगळं प्रोडक्शन करणार आहे. So what is it? For example, the molecules called as phospholipids which are essential for producing
प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेनला दुसरे नाव काय आहे तर सेल मेम्ब्रेन, आर फॉर्म फ्रॉम फॅटी ॲसिड्स. सेलचं जे काही मेम्ब्रेन असतं, दिस इज द न्यूक्लियस, दिस इज द सेल मेम्ब्रेन. दिस मेम्ब्रेन ह्याला काय म्हणतात, सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन इज फॉर्म्ड बाय फॅटी ॲसिड. ओके. Besides, fatty acids are also used for producing hormones like progesterone, estrogen, testosterone and aldosterone. वेगवेगळे आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स असतात. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन. You need to memorize these names. We get 9 kilocalorie of energy per gram from lipids. लिपिड पासून आपल्याला एनर्जी किती मिळते, 9 किलो कॅलरीज. आपल्याला प्रोटीन्स पासून 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळत होती. आता लिपिड पासून आपल्याला किती मिळणार आहे, 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळणार आहे. एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. जे काही एक्सेस लिपिड आहे, जे काही आपण एक्सेस फॅट खातो, ते कशामध्ये स्टोअर होत जातं, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. मेन आणि फिमेलमध्ये एक्स्ट्रा नॉलेज, मेन आणि फिमेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ॲडिपोज टिश्यू असतो. मेलमध्ये ॲपल शेपमध्ये ॲडिपोज टिश्यू राहतो आणि फिमेल्समध्ये पियर शेपमध्ये ॲडिपोज टिश्यू राहत असतो. ॲडिपोज टिश्यू म्हणजेच काय तर तुमचं अंगातलं फॅट, म्हणजे तुम्ही किती जाड आहात. ओके. तर आता विटॅमिनचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो टू गेट एनर्जी. Vitamins are a group of compound of which each is essential for proper operation of various processes in the body. वेगवेगळे बॉडीमध्ये जे काही प्रोसेसेस आहेत ते व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी विटॅमिन्सचा वापर मोठ्या प्रमाणात असतो. देर आर मेन 6 टाईप ऑफ विटॅमिन्स. 6 प्रकारचे विटॅमिन्स मेन आहेत. दे आर A, B, C, D, E. Easy to remember. And lastly it is K. Out of this, A, D, E and K are fat soluble and B and C are water soluble. We have seen that FADH2 and NADH2 are produced in the process of glycolysis and Krebs cycle. आपल्याला FADH2 आणि NADH2 कशा प्रकारे Krebs cycle आणि glycolysis पासून मिळतात हे आपण आधी बघितलेलं आहे. Vitamins like riboflavin, that is vitamin B2, and nicotinamide, that is vitamin B5 respectively, are necessary for their production. NADH2 आणि FADH2 ह्यांच्या प्रोडक्शनसाठी 2 आपल्याला विटॅमिन्स लागतात. Those are vitamin B2 and vitamin B5. B2 ला नाव काय आहे, राइबोफ्लॅविन, आणि B5 ला नाम काय आहे, निकोटिनामाइड. Come to the diagram below and you have to memorize this diagram. Vitamins are classified into 2 types, that is water soluble and fat soluble. Water soluble are B and C. Easy to remember, water soluble B and C. Fat soluble are vitamin A, D, E and K. You can get a simple word for it, that is KEDA. To remember, fat soluble vitamins are KEDA, that is vitamin K, vitamin E, vitamin D and vitamin A. So you have to memorize those vitamins. There is about 65 to 70% water in our body. You know the AquaGuard advertisement of Madhuri Dixit. Here we have taken the picture of it. इथं 70% जे काही बॉडी वेट आहे, that is nothing but water. पाणी 70 to 65% आपल्या बॉडीमध्ये असतं. Each cell contains 70% of water. प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये 70% पाणी असतं. Weight by weight. Plasma, blood plasma also contains 90% of water. ब्लड जे आहे ते 2 प्रकारे बनलेले असते. इट कन्सिस्ट ऑफ प्लाझ्मा अँड दी सेल्स. प्लाझ्मा जे आहे, ब्लडचा जो प्लाझ्मा पार्ट आहे त्याच्यामध्ये 90% वॉटर असतं. फंक्शनिंग ऑफ दी सेल्स अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब्स इवन इफ देर इज लिटिल लॉस ऑफ वॉटर.
आपल्या बॉडीमध्ये जर थोडं जरी पाणी कमी झालं तर ओव्हरऑल फंक्शनिंग जे आहे सेल्सचं ऑर्गनचं त्याच्यामध्ये गडबड व्हायला लागते, डिस्टर्बन्स यायला लागतो. हेन्स वॉटर इज अ एसेन्शियल न्यूट्रिएंट. त्यामुळे वॉटर काय आहे तर एसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. Along with water, fiber is also an important one for the digestion. However, they help in digestion of other substances also. जे काही कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, लिपिड्स आपण घेत असतो, विटॅमिन्स घेत असतो, त्यांच्या डायजेशनसाठी फायबर्स स्वतःहून हेल्प करतात. अँड इगेशन ऑफ दी अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. जे काही अनडायजेस्टेड सबस्टन्सेस आहेत त्यांना आपल्या बॉडीतून बाहेर टाकण्यासाठी सुद्धा फायबर्स भरपूर उपयुक्त ठरतात. इगेशन म्हणजेच काय? बाहेर टाकून देणे, रिमूव्हिंग आउट ऑफ युअर बॉडी. We obtain the fibers from leafy vegetables, fruits and cereals. फायबर्स जर आपल्याला हवे असतील तर भरपूर अमाउंट मध्ये सिरियल्स, फ्रूट्स आणि लीफी व्हेजिटेबल्स आपण खाल्ले पाहिजेत. आता आपण ह्या चॅप्टरचा एक व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहे, दॅट इज सेल डिव्हिजन, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लाईफ process. Cell division is one of the very important properties of every cell and the living organism. प्रत्येक सजीव जो आहे, प्रत्येक सेल जो आहे तो काय करतो? सेलचं डिव्हिजन करत असतो. आणि एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, ती काय आहे तर सेल डिव्हिजन. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड फ्रॉम एक्झिस्टिंग वन. जिवंत असलेल्या एका ऑर्गॅनिझम पासून, एका सजीवापासून आणखीन एक नवीन सजीव याच प्रॉपर्टीमुळे तयार होतो. अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप अँड इमॅशिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. सेल डिव्हिजननी काय होत असतं? आणखीन एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बनू शकतो. आणि काय होऊ शकतं? इमॅशिएटेड मीन्स वीक. जी काही वीक बॉडी आहे आपली ती आपण काय करू शकतो? रिस्टोर करू शकतो, व्यवस्थित स्ट्रॉंग बनवू शकतो. सो हिअर इज वन डायग्राम इन विच सेल्स पासून एक ऑर्गॅनिझम कशी बनते दिलेलं आहे. सेल्स पासून काय बनतात? टिश्यू. टिश्यू म्हणजेच काय? इट इज अ ग्रुप ऑफ सेल्स. व्हेन मेनी सेल्स कम टुगेदर वी गेट अ टिश्यू. फ्रॉम टिश्यू ऑर्गन्स आर फॉर्म्ड. भरपूर टिश्यूज एकत्र आले की काय बनतो? ऑर्गन्स. ऑर्गन्स पासून काय बनतो? ऑर्गन सिस्टम. वी हॅव वेरियस सिस्टम्स, दॅट इज रेस्पिरेटरी, डायजेस्टिव्ह. वी हॅव टॉक्ड अबाउट इट अर्लियर. सो दीज सिस्टम्स आर फॉर्म फ्रॉम दी ऑर्गन्स. आणि ऑर्गन सिस्टम्स, जेव्हा सगळे ऑर्गन सिस्टम्स एकत्र येतात तेव्हा आपल्याला काय मिळतो? एक ऑर्गॅनिझम मिळतो.